तर पाहण्यासारखं असेल या मॅच मध्ये कशा प्रकारची खेळी या दोन्ही कृपया शिवांक 11 मोहेगाव संघाचा डगआउट खाली करा आणि त्या ठिकाणी फक्त तुमचे 16 खेळाडू आणि 2 प्रतिनिधी बसतील टीमचे. रोलरवर बसलेले प्रेक्षक त्यांनाही विनंती आहे रोलरच्या खाली उतरा. बांधवांनो, साईड स्क्रीन समोर कोणी बसू नका. वर बसण्यासाठी आपल्याला खास सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे सावलीची व्यवस्था सन्माननीय रामभाऊ चव्हाण यांचा संघ पाहायला मिळतो आहे. शिवांक 11 मोहेगाव जे युवा सेना तालुका प्रमुख आहेत मोताळ्यातून, त्यांचंही स्वागत. कुनवर सिंग चौहान कर्णधार सुरुवात करतायत या तिसऱ्या सामन्याची. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कार्तिक टिमंदे त्यांच्या सोबत आहेत. शुभम चक्रनारायण. पहिला बॉल गेम ऑन असेल. पहिला बॉल बॅकफुटला जात चांगला पंच केलाय. गॅप बेंद्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक चांगलं स्टॉप केलं या बॉलला. एक धाव सहजतेने आली आहे. खातं ओपन करतायत कार्तिक. शुभम चक्रनारायण डावखुरी हाताचा फलंदाज. नागपूर परिसरातील डावखुरी हाताचा फलंदाज यांच्या सोबतीला बुटीबुरी नागपूर वर्ण कार्तिक. सकाळच्या सामन्यामध्ये ही कार्तिक यांची चांगली खेळी पाहायला मिळाली. सुरुवात चांगली करून देण्यासाठी सक्षम आहे दोन्ही फलंदाज या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागत. शॉर्ट थर्डमॅनला एक धाव. शुभम चक्रनारायण आपलं वैयक्तिक खातं ओपन करता आहेत. सर्व प्रेक्षकांचं स्वागत असेल. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक वर्ग. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत थेट पोहोचते आहे. धर्मवीर आमदार चषक 2025 या स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकलाय शिवांक 11 मोहेगाव संघाने. फलंदाजीचा निर्णय त्यांचा राहिलाय. खोलवर टप्प्यावरचा बॉल खोलून काढलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न झाला होता अडवण्याचा, परंतु हा बॉल अगदी जातोय सीमा पार. कार्तिकच्या बॅट मधून आलाय चौकार. खोलवर टप्प्यावरचा बॉल खोलून काढलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न झाला होता. 6 धावा 6. कार्तिक साठी आणखी एक वेळ चांगला टाकला होता. जागा बनवली होती, स्वतःला शफल केलं होतं कार्तिक यांनी, परंतु यष्ट्यांवरच्या अगदी वर्ण हा बॉल निघून जातोय यष्टीरक्षकांकडे. डॉट बॉल असेल. या बॉललाही प्रयत्न होता सीमा पार करण्याचा. कुनवर सिंग कॅप्टन आहेत, कर्णधार आहेत राजेश छत्रपती बोदवड संघाचे. इनसाइड आउट लॉफ्टेड ड्राइव्ह खेळाय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा पार. सीमा पार ऑन द रोप. चौकार. बुटीबुरी नागपूर परिसरातील हा
उजव्या हाताचा फलंदाज चांगला फटका खेळलाय, 4 धावा येत आहेत. आणखी समोर खेळलाय, प्रॉपर कनेक्शन आहे. बॉल लॉंग ऑन कडे जरूर प्रयत्न झाला अडवण्याचा, परंतु बॉल अगदी लॉंग ऑन लाईनच्या बाहेर. 2 बॉल आणि कार्तिकच्या बॅट मधून 2 लागोपाठ येत आहेत. चौकार षटकाची समाप्ती. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 14, लॉस ऑफ 0. त्यांच्या बॅटमधून शेवटच्या 2 बॉलवरती चांगले 2 प्रहार पाहायला मिळाले. कॉम्बी बुक स्टाईलमध्ये 2 चौकार प्राप्त केले. पहिला षटक समाप्त, 14 धावा बिनबाद. प्रेक्षको, हा आहे विदर्भातील सर्वात मोठी स्पर्धा, विदर्भाची चॅम्पियन्स ट्रॉफी, धर्मवीर आमदार चषक 2025. पहिला दिवस आणि तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये जो की खेळवला जातोय. शिवांक 11 मोहेगाव सकाळच्या सत्रामध्ये शिवांक 11 मोहेगाव संघाने पराभूत केलाय रुद्र 11 चिखली संघाला. आणि आता मागच्या सामन्यामध्ये पराभूत झालेला संघ राजे छत्रपती बोदवड संघ खेळत असताना बॅक ऑफ दी हँड स्लोअर बॉल पेश केला. बॉलला अगदी बोटो फिरवली होती. आता हाजी पटेल अनुभवी गोलंदाज, आणि हाजी पटेल यांची खासियत आहे दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही. हाय बॉल डॉट. जर आपण या बॉलला ओळखण्यासाठी थोडीशी चुकी केली, जर हातामधनं हा बॉल ओळखला तर तो आपल्याला खेळण्यासाठी कुठेतरी सोपं जाईल, परंतु आता थोडंसं लेट झाले. शुभम चक्रनारायण 2 डॉट बॉल ने सुरुवात झाली आहे दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाची. हाय बॉल अगदी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झालाय डावखुरी हाताच्या फलंदाजाला, आणि कुठेतरी हेच प्लॅन मध्ये राहिलाय हाजी पटेल यांच्या. जास्त जर स्लॉट मध्ये चेंडू टाकण्यासाठी आपल्याला कुठेतरी कमी करावं लागेल, आणि पहिल्या सामन्यामध्ये तशा प्रकारच्या चुका त्यांच्याकडून झाल्या, म्हणून त्या चुका सुधारून काढण्याचा प्रयत्न करत असताना हाजी पटेल अगदी समोर इनसाइड आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, आणि आता झेल सुटतोय. जे शिवांक 11 संघाचे खेळाडू आहेत, कृपया आपण पेंडॉल मध्ये येऊन बसा. पेंडॉलच्या बाहेर कोणताही खेळाडू बसणार नाही. आपण पेंडॉल मध्ये येऊन बसा, की आपल्या बॅट जे आहेत ते थोड्याशा किट वगैरे थोडीशी बाउंड्रीच्या बाहेर घ्या. फुलटॉस बॉल. या अगोदरच्या बॉलवरती जीवनदान मिळालं होतं कार्तिक यांना. आता पलटवार करता आहेत कार्तिक टीमने. बॉल सीमा पार येतो आहे, षटकार. अगोदरच्या बॉलवरती जीवनदान, त्यानंतर मोठा प्रहार. ही खासियत आहे कार्तिक यांची. बॅक ऑफ दी हँड समोर टाकला होता, पसंत आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार. कार्तिकच्या बॅट मधून पुन्हा एक बॉल, एक टप्पा सीमा पार, चौकार.
समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 25, 25 धावा बिनबाद. या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये वेगवान सुरुवात करत असताना शुभम चक्रनारायण त्यांच्या सोबतीला जोडीला आहेत कार्तिक. आणि कार्तिकची खासियत आहे, क्लास आहे खेळाडूकडे. बुटीमुरी नागपूर परिसरामध्ये अनेक नामांकित स्पर्धांमध्ये कार्तिक यांची खेळी आतापर्यंत या विदर्भाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये राहिली आहे. आणि आज या पहिल्या जर सकाळच्या सामन्याचा विचार केला तर कार्तिक यांनी सुरुवातीला धावा केल्या होत्या, त्यानंतर त्यांना मोठी खेळी करता आली नाही. परंतु आत्ता या शेवटच्या सामन्यामध्ये सुरुवात चांगली करून देत आहेत आपल्या संघासाठी. ब्रेक थ्रू मिळवून देण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण पहिल्या डावातल्या सुरुवातीला राजे छत्रपती बोदवड संघाकडची गोलंदाजी जर बघितली तर हाजी पटेल आणि कुनवर सिंग हे दोघांच्या खांद्यावरची जबाबदारी असते पहिल्या 4 षटकांसाठी. आणि मागच्या सामन्यांमध्ये बघा, पहिल्या डावामध्ये मात्र पहिल्या 4 षटकांमध्ये 21च धावा होत्या रुद्र 11 चिखली संघाच्या. त्यानंतर धावा आल्या. कुंवर सिंग चव्हाण पहिलाच बॉल अगदी समोर खेळलाय, लॉंग ऑनच्या दिशेला प्रयत्न झाला अडवण्याचा. बघूयात, चांगली पैकी. तिसऱ्या पंचाकडे अपील आहे. तिसरे पंच आता बाउंड्री चेक करतील. तिसऱ्या पंचाकडे ऑनफिल्ड पंचांनी मागणी केली आहे की बाउंड्री चेक करायची आहे. तर आणि तिसऱ्या पंचांचं डिसिजन येत आहे इट्स 4, म्हणजेच की चौकार येईल. प्रयत्न केला होता, जल्लोष होतो आहे. मोयगाव संघाचे चाहते प्रेक्षक वर्ग प्रेक्षक गॅलरीमध्ये या सामन्याचा आनंद घेत आहे. त्यानंतर बुलढाणा परिसरातील हे आमचे दर्दी प्रेक्षक, सर्व प्रेक्षकांचं मी अनिकेत स्वागत करतोय. आपण पाहत आहात आता खेचला या बॉलला, बॉल हवेत. एक धाव करत चांगला असेल आणि शुभम चक्रनारायण बॅक टू दी पवेलियन. पहिला बाद. चला लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवा. शुभम चक्रनारायण यांच्या रूपामध्ये पहिला धक्का लागतोय शिवांक 11 मोहेगाव संघाला. परंतु शुभम आणि त्यांच्या सोबतीला कार्तिक यांनी सुरुवातीच्या पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. कारण एखाद्या कार्याची सुरुवात जर चांगली झाली तर निश्चितच त्या कार्याचा शेवट सुद्धा हा गोडच होतो. आणि ती सुरुवात
चांगली करून दिली आहे शिवांक 11 मोहेगाव संघासाठी. आणखी एक थोडासा पायावरचा बॉल रीचचा वापर करत डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये साजिद अल्तमश. मागच्याही सामन्यामध्ये साजिद अल्तमशचा एक कॉम्बी बुक स्टाईल मध्ये तो लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खूप चांगला पाहायला मिळाला. प्रेक्षकांनी त्या फटक्याचा पुरेपूर आनंद लुटला मागच्या सामन्यामध्ये. आताही या सामन्यामध्ये चांगली खेळी करण्याची जबाबदारी संघाने त्यांच्यावरती सोपवली. दुसऱ्या क्रमांकावरती साजिद अल्तमश खेळताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल, त्या बॉलला अगदी स्वीप काढला आपल्या पिटाऱ्यावरनं. एकच धाव येईल. कार्तिकची संयमी खेळी. कार्तिकला माहिती आहे सुरुवात चांगली झाली आहे. मागच्याही सामन्यामध्ये कार्तिकची चांगली सुरुवात झाली होती. त्यानंतर कार्तिक त्यांच्या खेळीला एका मोठ्या खेळीमध्ये रूपांतरित करू शकले नाही, परंतु आतापर्यंतचा संयमी खेळ कार्तिकचा पाहायला मिळतोय. आणि एखाद्या मोठ्या सामन्यामध्ये आपला संयम किती महत्वाचा असतो. या बॉलला बोट फिरवली होती. बॉल हवेत असेल, हो पकडला गेलाय झेल. कुनवर सिंगचा अनुभव कामाला. साजिद अल्तमश चा खेळ समाप्त. दुसऱ्या विकेटचं पतन. आपल्या संघासाठी, परंतु गोलंदाजीमध्ये साजिद अल्तमश अव्वल कामगिरी करताना पाहायला मिळतील दुसऱ्या डावात. तर या मॅचकडे आतापर्यंत कुंवर सिंग यांचा अनुभव कामाला आलाय. हा एकदी स्लोअर बॉल पेश केला, स्लोअर फुलटॉस. पहिला बॉल एडीने सन्मान दिलाय. या डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 31, 31 धावा, 2 बाद शिवांक 11 मोहेगाव. तीन षटक समाप्त. 31, 31 धावा. कुंवर सिंग चव्हाण कॅप्टन आणि ब्रेक थ्रू मिळवून दिले त्यांनी. 2 महत्वाचे गडी बाद केले आहे. शुभम चक्रनारायण. दोन बाद शिवांक 11 मोहेगाव संघ. आतापर्यंत चांगली कामगिरी. टॉस जिंकला होता शिवांक 11 मोहेगाव संघाने. प्रथमतः बॅटिंगचा निर्णय राहिला. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा चांगल्या केल्या. सुरुवातीला पहिल्या 2 पावलपेच्या षटकांमध्ये शुभम चक्रनारायण यांच्या सोबतीला कार्तिक यांची चांगली खेळी पाहायला मिळाली आणि आतापर्यंत धावा केल्या आहे. परंतु कुंवर सिंग चव्हाण मागच्या षटकामध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवत अल्तमश यांना बाद केलं. त्यानंतर शुभम चक्रनारायण यांना चालता केलं. 2 बाद केल्या. 2 गडी बाद. 31, 31 धावा. विदर्भातील ही मानाची स्पर्धा धर्मवीर आमदार चषक 2025. या स्पर्धेमध्ये वर्षभरापासून आमचा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेची वाट पाहत असतो आणि आजपासून तर येणाऱ्या फेब्रुवारी 9
पर्यंत ही स्पर्धा आपल्या ओ अगदी समोर खेळलाय. प्रॉपर प्रॉपर कनेक्शन आहे आणि हा बॉल अगदी लाईट केलाय सीमा पार. षटकार. संयमी खेळी करत खराब बॉल वरती प्रहार करतायत, परंतु आता चांगला बॉल पेश केला. लेग केटर बॉल पडल्यानंतर बाहेर वळवला. पडल्यानंतर हा बॉल अगदी खाली राहिला, स्किड झाला. त्या षटकारानंतर डॉट बॉल चांगला कमबॅक. 11 बॉल मध्ये 30 धावांवरची खेळी करतायत कार्तिक. आताही डीप कव्हरला, कव्हरच्या डोक्यावरनं एकच धाव येईल. त्या षटकारानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर आणखी एक चांगला बॉल, चांगला कमबॅक म्हणावा लागेल हाजी पटेल यांचा. अजिंक्य देशमुख आणखी एक नामवंत विदर्भातील हा खेळाडू आपल्या नावाने, आपल्या खेळीने, आपल्या कौशल्याने मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत खेळ दाखवत आलाय. बोदवड जळगाव खानदेश परिसरातील हा संघ गोलंदाजी करत असताना हा बॉल बघा अगदी समोरून या बॉलला वळवलाय हाजी पटेल यांनी. आणि ही खासियत आहे हाजी पटेल. जळगाव खानदेश परिसरामध्ये हाजी पटेल यांच्या गोलंदाजीने त्यांनी प्रभावित केलाय. छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये त्यांचं राहणं जरी असलं, परंतु जळगाव खानदेश परिसरामध्ये खूप जास्त खेळताना पाहायला मिळतात हाजी पटेल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, स्वतःला स्विच करत होते यावेळेला अजिंक्य देशमुख. ओळखलं हाजी पटेल यांनी. आणखी एक चांगला बॉल अगदी सोडत गेला बॅटरला. हाई बॉल डॉट असेल. त्या षटकारानंतर हा कमबॅक बघा, खूप चांगला कमबॅक करत असताना हाजी पटेल धावा करू दिल्या नाहीये आतापर्यंत या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला कार्तिक यांच्या बॅटमधून. त्यानंतर कार्तिक नॉन स्ट्रायकिंग एंडला गेले. अजिंक्य देशमुख यांना धावा करू देत नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी. याही बॉलला अगदी खोलवर टप्प्यामध्ये ब्लॉक होल मध्ये बॉल खोदून काढलाय. दुसरा धावेचा कॉल मिड विकेटच्या रिजन मध्ये, परंतु एकच धाव येईल या शेवटच्या बॉलवरती. या 4 षटकांचा खेळ समाप्त. 39 धावा, 2 बाद. शिवांक 11 मोहेगाव आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये.
4 षटक समाप्त 39 39 धावा 2 बाद. पहिल्या 4 षटकांमध्ये हाजी पटेल, कुनवर सिंग चौहान, गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे सर. बॉलर नेम प्रणय पाटील. षटक क्रमांक 5 ची सुरुवात करतायत प्रणय पाटील. चला लवकर सुरुवात करा खेळाला. पहिल्या डावातला खेळ चाललाय. आतापर्यंत 4 षटक समाप्त झाले आहेत. 39 39 धावा. हाजी पटेल त्यांच्या सोबतीला कुनवर सिंग चौहान यांच्या 2-2 षटकांचा स्पेल पाहायला मिळाला, ज्यामध्ये 39 धावा खर्च करत 2 महत्वाचे गडी बाद केले आहे. समोर पुल केलाय, बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक धाव करतायत बॉल वरती. व्हॉट अ रनिंग कॅच. आणि कार्तिक शाहरुख शेख यांनी चांगला झेल टिपलाय. एडी अजिंक्य देशमुख यांचा खेळ समाप्त. तिसऱ्या विकेटचं पतन. मागच्या मॅच मध्ये हिमांशु शुक्ला यांनी प्रेक्षकांना मोहित केलं होतं त्यांच्या फलंदाजीमध्ये. याही मॅच मध्ये याही सामन्यामध्ये आता बघण्यासारखं असेल हिमांशु शुक्ला लल्लन कशा प्रकारची फलंदाजी करतील. परंतु प्रणय पाटील पहिल्याच बॉलवरती एडी सारख्या विध्वंसक फलंदाजाला चालतं केलं. तिसऱ्या विकेटचं पतन. शिवांक 11 संघाला 39 39 धावेंवरती तिसरा बाद झालाय. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल, थोडासा वेळ कमी घ्या क्षेत्ररक्षणामध्ये. यानंतर थोडासा लाईट इश्यू आपल्याकडे असतो, तर वेळ कमी घ्या. प्रणय पाटील सज्ज. आणखी थोडासा समोर टाकलेला बॉल. हिमांशु शुक्ला निराश आहेत. त्यांना हा फटका मोठा खेळायचा होता. प्रॉपर फळीवरती चढला नाही हा बॉल. डॉट बॉल असेल, म्हणजेच की या षटकाची सुरुवात विकेटने झाली. त्यानंतर आणखी एक डॉट चांगला बॉल पेश केला प्रणय पाटील. आणि प्रणय पाटील यांच्याकडे वेग आहे, त्या वेगानेच कुठेतरी बीट करतायत. हाही अगदी वेगाने पेश केला बॉल. समोरच्या बॉलला शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. सरळ वेध घेतोय शिराचा पंच. इशारा करतायत लेग बायच्या स्वरूपात ते धावील. म्हणजे की आतापर्यंतचे प्रत्येक टप्प्यावरची गोलंदाजी आपण प्रणय पाटील यांची पाहतो आहोत. सहजासहजी धावा करू देत नाहीये. पडल्यानंतर बॉल स्किड होतोय, फळीवरती तशा प्रकारे चढत नाहीये बॉल. संघर्ष करावा लागतोय, संघर्षाचा सामना करावा लागतोय फलंदाजांना. शफल झाले कार्तिक, जागा बनवत आताही पुल करण्याचा प्रयत्न. आणि हा बॉल डॉट असेल. काय गोलंदाजी करता आहेत प्रणय पाटील. वेगाने भन्नाट वेग यांच्याकडे आतापर्यंत पाहायला मिळतोय. या षटकामध्ये संघर्ष करावा लागतोय. आणि खर तर याही बॉलला वेगाने पेश केलं. भन्नाट वेग. हाई डॉट बॉल असेल. पहिल्या बॉलवरती एडीची विकेट घेत त्यानंतर टप्पा पकडलाय प्रणय पाटील यांनी. या खेळपट्टीला ओळखलाय आणि त्या हाईटचा ज्या प्रकारे उंची आहे प्रणय पाटील यांची, खांद्याचा वापर करत गती प्राप्त करताय गोलंदाजीमध्ये. हाई बॉल अगदी बाहेर टाकला होता. बॉल हवेत चांगला पंच केला, बॅकफुटला जात बॉल एक टप्पा सीमा पार. कार्तिकच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवरती 4 चौकार.
पाटील यांच्या पहिल्या बॉलवरती गडी बाद झाला होता, परंतु शेवटच्या बॉलवरती बॅकफुटला जात चांगला पंच करत चौकार मिळवलाय कार्तिक टिमंडे यांनी. आणि कार्तिक आहेत एका बाजूला या खेळीला सावरतायत. संयमाची खेळी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून राहिली आहे, परंतु स्ट्रायकिंगला कार्तिकला गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम विशू पाटील. हिमांशु शुक्ला लल्लन या बॉलला दिशा दिली आहे मात्र हिमांशु यांनी. आणि खरं तर हिमांशु यांची स्टाईल जशा प्रकारच्या फलंदाजीची आहे ना, तर ज्या वेळेला हिमांशु या मैदानावरती प्रथमतः खेळायला आले होते त्यावेळेला त्यांची स्टाईल, ती कला फलंदाजीची आमच्या बुलढाण्यातील प्रेक्षकांना खूप आवडली होती. आणि त्यावरून आमच्या संघातील स्वप्नील दादा पोपटगट यांचं नाव लल्लन ठेवलं गेलंय. चांगला बॉल पडल्यानंतर अगदी खाली राहिला. डॉट बॉल 45 धावा. विशू पाटील या षटकामध्ये वेग सादर करतायत खेळपट्टीवरती. कार्तिक धावा करण्याची गरज. खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढलाय. प्रॉपर टायमिंग. कार्तिक थिमंडे ऑन फायर. बॉल सीमा पार. षटकार. आणखी एक खोलवर टप्प्यावरचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला खोदून काढलाय. एकच धाव येईल. कृपया विनंती आहे की खेळपट्टीच्या बाहेरून धाव घ्या. पंचांना विनंती आहे. तशा प्रकारच्या सूचना आपण करायच्या आहेत. 52 धावा. आणखी एक वेळ अगदी कव्हरच्या दिशेला लल्लन स्पेशल. बॉल सीमा पार. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा सीमा पार. चौकार. मोयगाव संघाला आमच्या घाटाखालचा हा संघ आहे. प्रेक्षक वर्ग आज सकाळपासून यांची हजेरी इथे आली आहे. त्यानंतर बुलढाणा परिसरातील क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक या मैदानाच्या आतमध्ये उद्यापासून सुद्धा येत्या 9 तारखेपर्यंत आपल्यासोबत रोजच जुळत राहतील. फुलटॉस बॉल वरती चढवलाय. हल्ला. लल्लन आता चढाई करत आहेत. बॉल सीमा पार. षटकार. षटकाची समाप्ती. 6 षटक समाप्त. धावसंख्या 62. 62 धावा. 3 बाद. हिमांशु शुक्ला कार्तिक टिमंडे यांची चांगली खेळी, परंतु आता ब्रेक थ्रू मिळवून देण्याची गरज. शेवटचे 12 बॉल शेष या पहिल्या डावातले आहे, परंतु आतापर्यंत चांगली धावसंख्या केली आहे. 62 धावा. 3 मात्र गडी बाज करण्यासाठी सक्षम राहिलाय आतापर्यंत राजे छत्रपती बुधवड संघ. धर्मवीर आमदार चषक 2025 चा थरार आणि कुनवर सिंग चव्हाण यांच्या कॅप्टन्सी मध्ये राजे छत्रपती बुधवड संघ खेळतो आहे. वेगाने पेश केला होता तो वेग आता मात्र विरोधात जातोय. कार्तिक यांनी नजाकत दाखवली आहे. बॅकवर्ड पडला बॉल सीमा पार. चौकार.
बघा एखाद्या वेळेला एखादा गोलंदाज वेगवान जरी असला परंतु तो वेग सुद्धा त्याच्या विरोधात जाऊ शकतो आणि तो वेगच मात्र कुठेतरी 66 धावा. हो जागा बनवली, पुल केला आणि हाई बॉल पाठवला आहे सीमा पार. आणि कार्तिक टिमंडे यांनी या स्पर्धेतलं पहिलं वैलं मानाचं अर्धशतक झळकावलं आहे. 20 बॉल मध्ये 50 धावा कार्तिक टिमंडे. टिमंडे 20 बॉल मध्ये 50 धावा अर्धशतक या स्पर्धेतलं पहिलं वैलं मानाचं झळकावत असताना परंतु आता मात्र खेळ समाप्त केलाय. दांडी 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 गुल यष्ट्यांचा वेध आणि कार्तिकचा खेळ समाप्त. डीजे हिमांशु त्रिपाठी नवीन फलंदाज दाखल होत आहेत. उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज आणि तशा प्रकारची फलंदाजी सुद्धा करतायत हिमांशु त्रिपाठी. लेग बायच्या स्वरूपातले धावील आणि उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षक हो आणखी एक मोठे संघ नावाजलेले संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ओमसाई बुलढाणा संघामध्ये आपल्याला नागपूर परिसरातील अनेक मोठमोठे ओमसाई बुलढाणा, RMCC भुसावळ आणि अराल 11 इनसाइड आउट चांगला खेळलाय डीप कव्हरला आणि बॉल चांगला अडवलाय. चांगला क्षेत्ररक्षण ओमसाई बुलढाणा, RMCC भुसावळ, अरान 11 या संघांमध्ये आपल्याला नागपूर परिसरातील, छत्रपती संभाजीनगर परिसरातील, भुसावळ, जळगाव, खान्देश परिसरातील अनेक मोठमोठे खेळाडू, त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश परिसरातील नावाजलेले टेनिस क्रिकेटपटू सुद्धा उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. तर उद्याच्या दिवसाला आमच्या सोबत जुळायला विसरू नका. वेगाने पेश केला बॉलला, सोडत गेला बॅटरला, डॉट बॉलने समाप्ती. या 7 षटकांचा खेळ समाप्त. शिवांक 11 मोहेगाव संघाची धावसंख्या 73 73 4. थोडासा लाईट इश्यू आमच्याकडे असतो त्यामुळे थोडासा वेळ अवधी कमी घ्या. चला सर लवकर क्षेत्ररक्षण सजवा. तर प्रेक्षक उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला
स्ट्रायकिंगला हिमांशु त्रिपाठी, उत्तर प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू. थोडासा आखोटप्प्यावरचा बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, चांगला झेल घेतलाय आणि हिमांशु त्रिपाठी यांचा खेळ समाप्त. हिमांशु त्रिपाठी बाद होता आहेत. पहिल्याच बॉलवरती हिमांशु त्रिपाठी यांना परतावं लागेल. शुभम दांदडे कॅप्टन कर्णधार आता दाखल होत आहेत फलंदाजीसाठी. आज शुभम यांना शेवटच्या काही या चेंडूंमध्ये धावसंख्या करावी लागेल. 73 धावा जरूर झाल्या धावफलकावरती, परंतु दुसऱ्या डावामध्ये डेपमध्ये फलंदाजी आहे राजे छत्रपती बोदवड संघाकडे उपलब्ध. थोड्याच वेळात मान्य आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांचं आगमन होण्याच्या आतमध्ये होईल. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा, लेग बाईच्या स्वरूपातली धाव येईल. आणि बॅटिंग टीमने रेफरल घेतलाय. जर्कसाठी रेफरल असेल, बॅटिंग टीमने रेफरल घेतलाय. तिसरे पंच आता बघतील. जर्क गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आपण बॅन केली आहे, तर तिसरे पंच आता इन ऍक्शन असतील. बघूयात तिसऱ्या पंचांचा डिसिजन येण्याचं बाकी असेल. तर प्रेक्षक उद्याच्या दिवसामध्ये 3 संघ या मैदानावरती दाखल होतील. ओमसाई बुलढाणा परिसरातील संघ, त्यानंतर RMCC भुसावळ, जळगाव खान्देश परिसरातील खेळाडू त्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील. रान 11 ज्यामध्ये नागपूर परिसरातील अनेक नामवंत विदर्भातील टेनिस क्रिकेटपटू, त्याचबरोबर अनेक नामवंत स्टार या मैदानाच्या आतमध्ये येतील. तर उद्याच्या दिवसालाही आमच्यासोबत जुळायला विसरू नका. प्रेक्षकांची मांदियाडी या मैदानावरती रोज या स्पर्धेवरचं प्रेम 2020 पासून आतापर्यंत 2025 पर्यंतचा काळ प्रेक्षकांचं भरभरून प्रेम या स्पर्धेला मिळालंय. त्यामुळे आतापर्यंत ही सर्वात नावाजलेली स्पर्धा आहे या विदर्भातली. आणि तिसऱ्या पंचांनी दॅट्स इज अ फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल असेल. लेग बाईची धाव येईल या बॉलवरती, म्हणजेच की धावसंख्या 74, 74 धावा, 5 बाद. शाहरुख शेख षट क्रमांक 8 करतायत. आता लल्लन आहेत स्ट्रायकिंगला. ओ लल्लनच्या स्लॉट मध्ये होता, आडव्या बॅटले खेचलाय. लल्लन स्पेशल बॉल, सीमा पार षटकार. आणखी एक बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. या बॉलला दिशा दिली, दुसरा धावेचा कॉल करतायत लल्लन, परंतु वेळीच नकार देत आहेत. शुभम एका धावेवरती समाधान मानत असताना धावसंख्या 81, 81 धावा. टॉस जिंकत प्रथमतः फलंदाजीचा निर्णय राहिलाय आतापर्यंत शिवांग इलेव्हन मोहेगाव संघाचा. धावा सन्मानपूर्वक केले. 81, 81 धावा. फुलटॉस बॉलला समोर खेळलाय, बॉल हवेत असेल,
धाव करताय क्षेत्ररक्षक, चांगला झेल टिपलाय आणि शुभम यांचा खेळ समाप्त. अनुज जाधव आता दाखल झाले. अनुज सकाळच्या सत्रामध्ये अनुजने फलंदाजी केली नाही. सिंदखेड राजा परिसरातील हा एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये नावाजलेला टेनिसपटू. पुन्हा एक खोलवर टप्प्यावरचा बॉल होता आणि नक्कीच कॉल असेल. आणि बॅट या ठिकाणी तुटली आहे. या पहिल्या डावातला खेळ समाप्त झालाय. 8 षटकांचा पहिल्या डावातला खेळ समाप्त. 8 षटक समाप्तीनंतर टॉस जिंकत धावसंख्या केली आहे शिवांग इलेव्हन मोयगाव संघाने 82 धावा आणि 83 धावांचा पाठलाग करत उतरेल मैदानाच्या आतमध्ये राजे छत्रपती बौद्धवड संघ. थोड्याच वेळात दुसऱ्या डावासाठी आपल्या सोबत जुडतील व्हॉइस ऑफ विदर्भ RJ ओम. तर भेटूया दुसऱ्या डावात. धन्यवाद. ऐकत होते आणि दुसऱ्या डावात मी RJ ओम जोडलेल्या समस्त क्रीडा रसिकांचं
स्वागत करतोय. या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेचे शिल्पकार आमचे मार्गदर्शक आदरणीय धर्मवीर आमदार संजीव गायकवाड यांचं शुभागमन होतं आहे. आदरणीय भाऊंचं आज धर्मवीर आमदार चषकाच्या या पहिल्या दिवसात आणि अंतिम आजच्या दिवसामधल्या शेवटच्या सामन्यामध्ये दुसऱ्या डावात मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपणा सर्वांचं सुद्धा क्रीडा रसिक हो मी अर्जुन स्वागत करतोय. धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. भाऊंचं या ठिकाणी स्वागत. नक्कीच ज्या माणसाच्या माध्यमातून विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटला हेवा वाटावा अशी स्पर्धा गेल्या मागच्या काही वर्षांपासून आम्ही आपल्या समोर घेऊन येतो. ती स्पर्धा 2025च्या या पर्वात पहिला दिवस अगदी शेवटच्या टप्प्यात पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना. लक्ष आहे या मॅचमध्ये 83 धावांचं. शिवांक 11 या टीमचं राजे छत्रपती बोदवड या संघासमोर सलामीची जोडी बॅटिंगसाठी विष्णू पाटील आणि गणेश आवटे दिसत आहेत सलामीला. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक अकोला जिल्ह्यातील खिरपुरी गावचा युवा अष्टपैलू खेळाडू शुभम दांदळे एबी बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दिसत असताना समोर संभाजीनगर परिसरातील विष्णू पाटील आणि गणेश आवटे हे दोन प्रमुख खेळाडू सलामीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांचं शुभ आगमन झालंय. आदरणीय भाऊंना विनंती असेल की आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. या सामन्याचा खास आनंद घेण्यासाठी आजारी असताना सुद्धा ते सकाळी सुद्धा उद्घाटनासाठी मैदानावर आले, खेळाचा सरावही केला, सामनाही केला आणि आता सुद्धा मैदानावर आलेत. तर मॅचला दोन्ही टीमला शुभेच्छा. बॅटची कळा लागली आहे. पहिला बॉल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंगचा अभाव आणि आता 2 धावा मिळतील या पहिल्या बॉलवर. ज्या ठिकाणी फक्त 1 धाव असू शकली असती त्या ठिकाणी 2 रन मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने खातं उघडत असताना राजे छत्रपती बोदवड या संघाचं या टीम मध्ये आज छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातले अनेक सुपरस्टार खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेश, बुट्टीबुरी, नागपूर, अकोला, अमरावती सारख्या परिसरातले अनेक दर्जेदार खेळाडू पाहायला मिळत आहेत. शिवांक 11 मोहेगाव या टीम मध्ये. तर एकूणच चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या डावात कार्तिक तिमांडे बरसला. समोर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लल्लनच्या डोक्यावरून बॉल चालला आता लॉंग ऑनला, वाईडिच लॉंग ऑनला, सीमा पार, 4 चौकार. शहाऐंशी धावांचं लक्ष्य आहे. चांगली बॅटिंग. शुभम दांदेळेवर हल्ला चढवत असताना न्यू बॉल स्पेशलिस्ट गोलंदाज शुभम दांदेळे एबी. स्वीप लगावला, लीडिंग एज, हवेत आहे बॉल. नवी बॉल स्पेशलिस्ट, नव्या बॉलचा नव्या दमाचा गोलंदाज शुभम दांदेळे याही षटकात विकेट प्राप्त करतायत आणि इनफॉर्म फलंदाज विष्णू पाटीलचा अडसर दूर केलाय. पहिला धक्का राजे छत्रपती बोदवड संघाला. लीडिंग एज लागली, चांगला झेल पकडला फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज शुभम दांदळे एबीने. आणि नव्या बॉलचा खूप चांगला गोलंदाज आहे. सातत्याने त्याची लाईट लेंथ चांगली राहते. पॉवर प्ले मध्ये म्हणतात ना की अनेक गोलंदाज म्हणतात की पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं हे थोडंसं जोखमीचं काम आहे, परंतु हा खेळाडू सांगतो की पॉवर प्ले मध्ये ते काम मी चांगल्या प्रकारे करू शकतो. एकूणच सांगायचं तात्पर्य हेच की नव्या बॉलने हा खेळाडू नेहमीच चांगली गोलंदाजी करून गेला. तुम्ही मागच्या 7-8 वर्षाचा जर टेनिस बॉल क्रिकेट मधला विदर्भाचा विचार केला तर नेहमीच नव्या बॉलने चांगली कामगिरी करणारा गोलंदाज याही मॅच मध्ये विकेट प्राप्त करतो. या आधीच्याही सामन्यात त्याने 3 विकेट प्राप्त केल्या होत्या. 6-1 राजे छत्रपती बोदवड संघ. कार्तिक तिमांडेने पहिल्या डावात अर्धशतक झळकावलं. 21 बॉल मध्ये 50 धावांची बहारदार इनिंग, ज्यामध्ये 7 चौकार आणि 3 षटकार सामील होते. बुट्टीबुरीचा हा खेळाडू ज्याने सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या आणि आज त्यांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. जिजामाता या ऐतिहासिक प्रेक्षकार मैदानावर हिमांशु शुक्ला अर्थात लल्लन हे जय वीरू आहेत बुट्टीबुरी शहराचे आणि या 2 खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. आज 45 बॉल मध्ये 77 रन करायचे आहेत. सन्माननीय धर्मवीर आमदार संजीव गायकवाड या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची आज गर्दी पाहायला मिळते पहिल्या दिवसापासूनच. समोर डान्सिंग डाऊन द ट्रॅक, कमी गतीने टाकला होता हा बॉल
हा प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. टाळ्या शिट्ट्यांचा गजर होतोय. प्रेक्षक मोठ्या संख्येने आज शिवांक 11 मोहेगाव संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचलेत. रामभाऊ चव्हाण युवा सेना नेते मोताळा यांच्या माध्यमातून या संघाची बांधणी करण्यात आली. ओमजी राठोड असतील जे महाराष्ट्र पोलीस मध्ये बुटीपुरी शहरात कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधला गेला. आतमध्ये आला बॉल, बॅटच्या आतली कडा, आणखी एक चांगला बॉल अँगलने थोडस आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी. बॉल अँगलने आतमध्ये आणणं ही सुद्धा एक कला आहे. चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. शुभम दांदळे एकाच टप्प्यावरून बॉल बाहेर काढू शकतो आणि आतमध्ये आणू शकतो. यावेळी जर बघितलं तर राऊंड विकेटने जात बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकत आतमध्ये आणला होता बाबा राठोड सारख्या एका विध्वंसक बॅटरसाठी. बाबा राठोड सुद्धा संभाजीनगर मधून अनेक ग्रामीण भागातल्या मोठमोठ्या स्पर्धा बाबाने आपल्या नावावर केल्या आहेत. पुन्हा एक वेळ पुश करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन तितकं खास झाला नाही. खराब थ्रो पाहायला मिळतोय लल्लनचा. नाराज आहे शुभम एबी, तो स्मिथ हास्य देतोय चेहऱ्यावर, कारण स्टंप अगदी समोर असताना थोडासा वाईट थ्रो केला. पहिलं षटक समाप्त आणि या षटकात एक विकेट प्राप्त केली शुभम दांदळे एपीने. 7 धावा, एक षटक समाप्त, एक गडी बाद. राजे छत्रपती बोदवड. विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आणि दमदार आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा धर्मवीर आमदार चषक सन्माननीय युवा सेना युवा नेते महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य युवा सेना आदरणीय कुणाल अर्थात मृत्युंजय भाऊ गायकवाड समवेत सन्माननीय आशिष भाऊ जाधव, श्रीकांत दादा गायकवाड, पृथ्वीराजजी गायकवाड यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर सन्माननीय विजयभाऊ दोन्ने, पवनदादा भालेराव, बाळाभाऊ प्रसाददादा पदात, उमेशजी बर्टे यांच्या पुढाकाराने हा स्पर्धा आपल्या समोर. यावेळी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चांगला बॅकफुट पंच आणि बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला, सीमा पार. रन मिळतील 4. चौकार. अकरा धावा, 11 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्याच बॉलवर स्वॅगने स्वागत साजिद अल्तमासचं. आडव्या बॅटने पुल केलाय, क्षेत्ररक्षक त्यांच्या हातापासून बॉल दूर गेलाय. एक टप्पा कात सीमा पार आलाय. चौकार. धावसंख्या चौकाराच्या मदतीने 15 वर पोहोचली. साजिद अल्तमास अमरावती परिसरातील हा दर्जेदार अष्टपैलू पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. बाबा राठोड यांच्या बॅटमधून येत असताना 2019 मध्ये जी स्पर्धा पार पडली होती त्या स्पर्धेत बाबा राठोडने एक अर्धशतक सुद्धा झळकावलं होतं, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे बाबाकडे या मैदानावर धावा काढण्याचा अनुभव आहे. आणखी एक वेळ अक्रॉस द लाईन, चांगला स्ट्रोक, डीप मिड विकेटला बॉलचा धडकतोय सीमा पार. कडक षटकार. सलग 3 बॉलवर 14 धावा येत असताना मॅच ऑन केली आहे. या सामन्यात जर टीम राजे छत्रपती बोदवड संघ जिंकला तर तिन्ही टीम एक सामना जिंकतील आणि म्हणजेच काय नेट रन रेटवर एक संघ क्वालिफाय होईल. धर्मवीर आमदार चषकाचा पहिलाच दिवस रोमहर्षक आहे बघा. ही खासियत या स्पर्धेची. खास प्रेक्षक या स्पर्धेची वाट पाहतात.
त्याचं उत्तम उदाहरण. समोर जात डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॉल चालला इट्स आउट ऑफ द पार, धमाका षटकार. असताना पदलालित्याचा वापर, समोर जात प्रॉपर मिडल ऑफ द बॅट हा बॉल पाठवलाय मैदानाच्या बाहेर, त्या पार दुसऱ्या प्रेक्षक गॅलरी मध्ये. षटकार. बाबा राठोड सांगतायत की नाव करायला आलोय आणि नाव करून जाणार. पुन्हा एक वेळ तीच चुनूक झळकत असताना बॅटिंग मध्ये बाबा राठोडच्या, आणि विदर्भातील एका मातब्बर गोलंदाजाला टार्गेट केलंय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी साजिद अल्तमाश हे मागच्या या आधीच्या सामन्याचे सामनावीर होते आणि त्यांच्यावर हल्ला चढवत असताना बाबा राठोड आतमध्ये आला, लेग कटर होता. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी थोडीशी फ्लाईट दिली या बॉलला, आणि जेव्हा जेव्हा हवेत बॉल सोडतो ना साजिद अल्तमाश, तेव्हा तेव्हा अधिकच घातक होतो हा खेळाडू. फ्लाइटेड बॉलवर रिक्स असते, जोखीम असते, परंतु म्हणतात रिक्स से ही नाम बनते है. 27ला 1 शेवटचा बॉल. आतमध्ये आला, हवेत आहे, अक्षय जाधव डाऊन द बॉल, पलटवार. 20 धावा देऊन विकेट प्राप्त केली बाबा राठोडची. साजिद अल्तमाशचा पलटवार. दुसरा धक्का राजे छत्रपती बोधवड संघाला. हा दुसरा धक्का 2 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि बाद झाल्यानंतर बाबा राठोड विचार करत असेल की खरंच या फटक्याची आता गरज होती का, कारण 20 धावा ऑलरेडी त्याच्या बॅटमधून आल्या होत्या मागच्या षटकामध्ये. कट करण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला लेग कटर, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा होता अप्पर कट. अक्षय जाधवने कुठलीही चुकी केली नाही आणि चांगला झेल त्याने पकडला. त्यानंतर जी बॅटिंग त्याने केली ना, त्या बॅटिंगचं कौतुक करताना इम्राननी टाळी सुद्धा दिली बाबाला. चांगला खेळून गेलास भावा, हे कदाचित असं म्हटलं असावं. हे गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, तुमची खेळ भावना. तुम्ही विरोधी संघात का खेळत असू द्यात ना, जर एखादा खेळाडू तुमच्या टीमच्या विरोधातही चांगला खेळ करत असेल तर त्याचं कौतुक तुम्ही केलं पाहिजे, कारण कदाचित तुम्ही एका टीम मधून अनेकदा खेळू सुद्धा शकता. हे व्यावसायिक क्रिकेट आहे, हे गरजेचं आहे. तुमची खेळ भावना, तुम्ही दाखवलेली स्पिरिट खेळ मधली, ह्या ज्या गोष्टी आहेत प्रेक्षक कायम स्मरणात ठेवतात. या गोष्टीला नेहमी महत्व दिले जाते. शुभम दांदळे बॉलिंग ट्रॅकवर, खिरपुरीचा वेगवान गोलंदाज, परफेक्शनने गोलंदाजी करतो हा खेळाडू नेहमी. पहिला बॉल कमी गतीने, अपील आहे, नकार येतोय पंचांकडून. कार्तिक तिमांडेने जर असं सेलिब्रेशन केलं तर जसं वाटलं की विकेट आली की काय. अक्षरशः तो जितक्या चांगल्या दर्जाचं सेलिब्रेशन करत होता, एक उत्तम यष्टीरक्षक तो बनवू शकतो, कारण खूप चांगलं त्याने सेलिब्रेशन केलं. आणि अक्षरशः समालोचन करताना सुद्धा, समालोचकांना सुद्धा कित्येकदा बुचकड्यात तुम्ही टाकू शकता असं सेलिब्रेशन करून. लेग कटर होता, बिलकुल ओळखता आला नाही. पुन्हा एक वेळ मिस केली लाईन. बॉलच्या लाईन मध्ये जेव्हा तुम्ही प्रॉपर जात नाही तेव्हा बॅटवर बॉल येणार नाही. लेग बाईटचा इशारा, एक रन मिळतोय. पंचावन्न धावा करायच्या 34 बॉल मध्ये. आता स्ट्रायकिंग एंडला मराठवाड्याचा सुपरस्टार, ग्रामीण भागातला आणखी एक दर्जेदार सितारा शाहरुख शेख स्ट्रायकिंग एंडला. फुलटॉस बॉल समोर मारलाय, हवेत आहे बॉल. शुभम चक्रनारायणचे लाजवाब प्रयत्न पाहायला मिळाले. खूप चांगलं अंतर गाठत असताना जवळपास तो बॉल पर्यंत पोहोचला. त्यानंतर बॅकअप येते अजिंक्य अज्जूचं. चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवत असताना 1 रन. आणि कदाचित अज्जू म्हणत असावेत की स्लाइड करायला पाहिजे होती, आणि स्लाइड करणं या मैदानावर मला वाटतं थोडंसं जोखमीचं काम आहे. तीस धावा धावफलकावर. पुन्हा एक वेळ हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक लल्लन बॉलच्या खाली येतोय आणि लल्लनने अंतर कव्हर केल्यानंतर बॉल पर्यंत पुन्हा पोहोचू शकला नाही. आणखी एक झेल सुटतोय. खूप वेळ होता बॉल हवेमध्ये, झेल सुटतोय. चांगला अटेम्प्ट लल्लनचा पाहायला मिळाला. हिमांशु शुक्ला
बुट्टीबुरी नागपूरचा हा खेळाडू, सुरुवातीला त्याला जज करता आला नाही बॉल जेव्हा हवेमध्ये होता, त्यानंतर त्याने डाईव्ह लगावली परंतु खूप वेळ झाला होता. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत, धावसंख्या 32. आणि आज जरी तुम्हाला या मैदानावर डाईव्ह लगवत असताना, स्लाइड लगवत असताना थोड्याशा अडचणी येत असतील, परंतु आगामी काळात धर्मवीर आमदार संजीव गायकवाड यांच्या माध्यमातून या मैदानावर तुम्हाला स्लाइड लगवण्यासाठी मैदानावर थोडीशी ग्रासची सुद्धा व्यवस्था करण्यात येईल. प्रेक्षकांच्या बसण्यासाठी अतिशय सावलीची सुद्धा व्यवस्था केल्या जाईल आणि त्याचबरोबर प्रकाश झोतात सुद्धा स्पर्धा खेळवल्या जातील, त्यासाठी भरपूर निधी सुद्धा मंजूर झालाय. बॅटची कडा, जे तुमच्या हातातून नाही घडलं ते आत्मनिर्भरतेने मी करेल हेच सांगतोय शुभम दांदळे. सर्जिकल स्ट्राईक करत असताना या सामन्यात शाहरुख शेख सारखं वादळ शांत ठेवलंय. दुसरा धक्का लागत असताना टीम राजे छत्रपती बोदवड या संघाला, आणि या ठिकाणाहून जर बघितलं तर सध्या शाहरुख शेख तिसरी विकेट प्राप्त होते आहे. नवीन फलंदाज बॅटिंग साठी आता रिजवान सय्यद. 32-3 राजे छत्रपती बोदवड संघ. रिजवान आलेत न्यू बॅटर बॅटिंग साठी. शुभम दांदळेला हे दुसरे यश मिळते. न्यू बॉल स्पेशलिस्ट अशीच ओळख नाही या खेळाडूची, आणि नेहमीच त्याने कर्णधार पदावर जेव्हा जेव्हा तो होता त्याने चमकदार कामगिरी केली आहे. गोलंदाजीमध्ये खास करून मागच्या 2-3 वर्षांचा इतिहास तुम्ही उचलून बघा या खेळाडूचा. 31 बॉल मध्ये 51 रन करायचे आहेत. फुलटॉस आहे बॉल ऑन साइडला दिशा देत असताना तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. रन वाचवलेत, किमान 3 धावा वाचवल्यात, कारण एक्स्ट्रा उसळी आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना मला वाटतं साजिद होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना, आणि 3 रन वाचवत असताना साजिद पाहायला मिळाले. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 रन, 33, लॉस ऑफ 3 विकेट. राजे छत्रपती बोदवड संघाला 30 बॉल मध्ये करायचे आहेत अजून 50 धावा. ते 30-3 राजे छत्रपती बोदवड. उद्या होणारे सामने, एक संघ ओम साई बुलढाणा विरोधात खेळेल RMCC भुसावळ, तर दुसरा सामना अरहान 11 या संघाविरोधात खेळतील पहिल्या सामन्यातील पराजित, आणि तिसरा सामना अरहान 11 संघाविरोधात खेळतील पहिल्या सामन्याचे विजेते. म्हणजेच काय, उद्याच्या दिवसात 3 संघ ओम साई बुलढाणा, RMCC भुसावळ, अरहान 11 या 3 टीम मधून उद्याच्या दिवसात रंगतदार खेळ पाहायला मिळेल. परंतु आज कोण होईल क्वालिफाय? राजे छत्रपती बोदवड, रुद्र 11 चिखली की शिवांक 11 मोहेगाव? अजूनही या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये, त्यामुळे ही लढत खूप महत्वाची दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. 30 चेंडू 50. हिमांशु त्रिपाठी बॉलिंग ट्रॅकवर समोर सरळ बॅटने ओव्हर द बॉलर हेड खेळत असताना अजिंक्यने काय गतीने अंतर कापलं आणि बॉल चांगल्या प्रकारे थ्रोही केला. कॅरी करत असताना एक दर्जेदार खेळाडू, आणि सध्या अज्जूचा आत्मविश्वास मला वाटते विदर्भातील एका सर्वोत्तम आत्मविश्वास असणाऱ्या खेळाडूपैकी आहे. ज्या फॉर्म मध्ये तो दिसला मागच्या काही स्पर्धांमध्ये. धावसंख्या होते आहे 34 रन, 29 बॉल मध्ये 49 धावा. हिमांशु त्रिपाठी उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज आज बॉलिंग करत असताना मैदानात. समोर मारलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, त्यामुळे एकच रन मिळेल या बॉलवर. चांगला थ्रो, या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 35 धावा, 35 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 28 बॉल मध्ये 48 धावांची गरज. उत्तर प्रदेश राज्यातला खेळाडू आज मोहेगाव संघासाठी प्रतिनिधित्व करत असताना धर्मवीर आखाडा एन कडून लेग कटर होता रिजवान सय्यद साठी. ओळखता आला नाही रिजवान सय्यदला, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, बॉल कट झाला. समोरच्या लेनचा बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. इम्रान खान सारखा आणखी एक ऑप्शन गोलंदाजीमध्ये या टीम मध्ये आहे. अनुज चांगली बॉलिंग करू शकतात. ऑप्टमच्या बाहेर वाईड यॉर्कर, काय कमालीच्या टप्प्यावर बॉलिंग करत असताना गोलंदाज हिमांशु त्रिपाठी चांगली गोलंदाजी. 4 बॉल मध्ये फक्त 2 रन खर्च केलेत हिमांशुने. तर रेफरलची मागणी केली. व्हाईट बॉल साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रेफरल मागितलाय.
मुख्य पंच शुभमजी गाडे यांनी तिसरे पंच अक्षयजी निर्मल यांच्याकडे हा निर्णय पोहोचवलाय. बॅटिंग टीमचा रेफरल आहे. DRS चा वापर करत असताना मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि बघायचं तिसरे पंच काय निर्णय दर्शवतील. 26 बॉलचा खेळ शिल्लक, 48 धावांची गरज. काय स्पेल टाकला पुन्हा एक वेळ शुभम दांदळेने. या सामन्यात 2 षटकामध्ये फक्त 12 धावा देत असताना 2 विकेट प्राप्त केल्या. पहिल्या डावात कुंवर सिंग चव्हाण यांनी चांगली बॉलिंग केली होती. रिजवान सय्यदने चांगली बॉलिंग केली होती. प्रणय पाटीलने चांगली बॉलिंग केली होती, माफ करा. शाहरुख शेखने एका षटकात 2 विकेट घेतल्या होत्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजेच रिव्ह्यू गमावलाय आता बॅटिंग करणाऱ्या टीमने या डावामधला त्यांचा. ओ यावेळी हवेत खेळलाय. लॉंग ऑनला सेफ हँड आहेत अजिंक्य अज्जू देशमुखचे. पुष्पराजने झेल पकडलाय. हिमांशु त्रिपाठीला मिळते यश आणि रिजवान सय्यद होत आहेत बाद. धावसंख्या 3.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 35. 25 बॉलमध्ये करायचे 48 धावा. नवीन बॅटर बॅटिंगसाठी सुनील राठोड, न्यू बॅटर बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतमध्ये 35ला 4 राजे छत्रपती बोदवड संघ. 25 बॉलमध्ये 48 रन करायचे आहेत. या ठिकाणाहून हिमांशु त्रिपाठी उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज, ज्याला यश मिळालं. वेगवान बॉल पायावर जाऊन आदळतोय. सिंगल रन सहजतेने मिळेल. एका धावेचा प्रयत्न होता. 1 रन लेग बाईटच्या साह्याने प्राप्त झाली. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 रन. 4 गडी बाद. 24 बॉलमध्ये 47 धावा करायच्या आहेत. या ठिकाणाहून उद्या होणारे सामने, उद्या येणारे संघ खास प्रेक्षकांच्या माहितीसाठी, उद्याच्या दिवसात ओम साई बुलढाणा, RMCC भुसावळ, अरहान 11 हे 3 संघ इन ॲक्शन असतील आणि या 3 संघादरम्यान एक संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचेल. त्याच प्रकारे आजही एक संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. 5व्या षटकाची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होते आहे आणि इम्रान खान बॉलिंग ट्रॅकवर. इम्रान खान लोणार परिसरातील हा लोणारचा वेगवान गोलंदाज जो
दिव्यांग क्रिकेट असोसिएशन विदर्भ क्रिकेट असोसिएशनसाठी दिव्यांग संघासाठी सुद्धा चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतोय आणि त्याचबरोबर भारतीय दिव्यांग संघात सुद्धा या खेळाडूची मागच्या काही कालावधीत 15 सदस्यीय संघामध्ये निवडही झाली होती. त्या दिशेने त्याची वाटचालही सुरू आहे आणि अतिशय चांगल्या दर्जाचं बुलढाण्याला हेवा वाटावा असं दर्जाचं क्रिकेट तो लेदर बॉल क्रिकेट खेळतोय विदर्भ दिव्यांग असोसिएशनसाठी. पहिला बॉल पडल्यानंतर अँगलने बाहेर निघतोय. डॉट बॉलने सुरुवात. प्रचंड क्षमता या खेळाडूकडे. लेदर बॉल असेल टेनिस बॉल असेल दोन्ही प्रकारचं क्रिकेट बॅट आणि बॉलने नेहमी गाजवलं इम्रानने. एकूणच एक खूप चांगला तुल्यबळ संघ पाहायला मिळतोय शिवांग केलेवन मोहेगाव. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल पेश केलाय. गोलंदाज इम्रानने सलग 2 बॉल निर्धाव आहेत. मागच्या सामन्यात एक इम्पॉर्टंट षटक लागलं होतं रुद्र 11 चिखली विरोधात खेळत असताना इम्रानने 7व्या षटकात आणि विकेटही प्राप्त केल्या होत्या 2. त्यामुळे आता कर्णधार शुभम दादाने अधिकचा विश्वास दाखवत इम्रानला कदाचित या सामन्यात 2 षटक देण्याचा निर्णय घेतला असावा. त्यामुळेच लवकर पाचारण केलंय गोलंदाजीसाठी. ऑन दी अपचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. सुरुवातीला बॉडी बॅलन्स हुकलं होतं. माइंडसेट जर बघितलं तर कॅच साठी जाण्याचा होता. त्यानंतर स्वतःचा निर्णय चेंज केला. 1 रन आणि सातत्याने लॉंग ऑनवरून अज्जू सातत्याने सूचना करतोय की बॉलवर जाण्याची गरज होती. होऊ शकला असता जेल. हे गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. तुमच्या संघ सहकार्यांकडनं चुका झाल्यानंतर तुम्ही किती चांगल्या प्रकारे त्याचा आत्मविश्वास वाढवता त्याला सपोर्ट करता हे गरजेचं आहे कारण हा सांघिक खेळ आहे. रिव्हर्स कनेक्शन खास आणि बॉल चालला आता डीप कव्हर पॉइंटला सीमा पार. बेधडक षटकार. आणखी एक चांगला वाईड यॉर्कर. याही वेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता आणि प्रचंड वेगाने टाकला हा बॉल. या आधीचा बॉल थोडीशी मागची लेंथ होती त्यामुळे प्रॉपर बॅटवर आला. हा बॉल थोडासा समोर टाकला होता अँगलने बाहेर जात असताना. आणि डावखुरे हाताचे वेगवान गोलंदाज खूप जास्त रनअपने गोलंदाजी करतात परंतु हा असा कमी रनअपने गोलंदाजी करणारा गोलंदाज आणि त्याच्याकडे वेगही आहे. ही खासियत या गोलंदाजाची. बघा हा राऊंड एम अँगलने पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. कट करण्याचा प्रयत्न. वेगाने बॉल टाकला. षटक समाप्त. आणि किती कमी वेळात षटक टाकलं. 7 धावा खर्च केल्या या षटकामध्ये इम्रानने. धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43ला 4 राजे छत्रपती बोदवड. 18 बॉलचा खेळ शिल्लक. करायच्या 13.33च्या सरासरीने 40 धावा. रन 4 गडी बाद 18 बॉल मध्ये करायचे आहेत 43. सन्माननीय धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून सन्माननीय युवा सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य आदरणीय मृत्युंजय भाऊ गायकवाड, सन्माननीय आशिष भाऊ जाधव, श्रीकांतदादा गायकवाड, पृथ्वीराजजी गायकवाड यांच्या माध्यमातून उभी राहिलेली स्पर्धा धर्मवीर आमदार चषक 2025 मैदानात आणखी एक झेल पकडतायत. सुनील राठोड बाद होतील आणि हिमांशु त्रिपाठीला दुसरे यश मिळते या सामन्यात. 5वा धक्का राजे छत्रपती बोदवड संघाला. असताना 5वी विकेट राजे छत्रपती बोदवड संघाला. 17 बॉल मध्ये करायचे 40 धावा. त्याचबरोबर सन्माननीय विजयभाऊ दुर्णे असतील, पवनदादा भालेराव असतील, सन्माननीय उमेश भाऊ असतील, बालादादा असतील किंवा प्रसादजी फदाद असतील यांच्या माध्यमातून आपल्या समोर या स्पर्धेचं नियोजन आयोजन धर्मवीर आमदार चषक 2025 विदर्भाला आणि महाराष्ट्राला हेवा वाटावी ज्या स्पर्धेची प्रतीक्षा संपूर्ण भारतवासियांना असते. अनेक खेळाडू सांगतात की आम्हाला एकदा तरी आमदार चषक खेळायचा आहे बुलढाण्यामधला. बॅकफुटवरून पंच केलाय. सन्मानाने खेळत असताना या बॉलला सिंगल रन. कोण आहे
युवराज बोर्डे बॅटिंगसाठी नवीन बॅटर. वेगवान हा बॉल, आणखी एक डॉट बॉल पेश करत असताना ऑन साइडला टर्न केलाय, बॉल चालला डीप पाईन लेगला, अगदी वेगाने सीमा पार 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 चौकार. स्पर्धेचे आणखी काही नियम आहेत. मी सुरुवातीलाच कर्णधारांना सूचना दिल्या होत्या की जर कुठलाही खेळाडू गुटखा किंवा तंबाखू खाऊन मैदानाच्या आतमध्ये खेळेल, व्यसन करेल, तर त्याला 5 धावांची पेनल्टी असेल त्या टीमला आणि एका ओव्हरसाठी त्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर जावं लागेल, ही सूचना आहे. येणाऱ्या सर्व संघांना आणखी एक वेगवान बॉल उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज हिमांशूचा पाहायला मिळतोय आणि ही सूचना नुकतीच आम्हाला सन्माननीय धर्मवीर आमदार आमचे मार्गदर्शक संजीव गायकवाड यांच्या माध्यमातून मिळाली आहे. या सूचनेचं येणाऱ्या सर्व संघांनी पालन करायचंय. ऑन साइडला दिशा देत असताना या बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक, त्यामुळे फक्त 1 रन मिळेल या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने हिमांशू त्रिपाठीचा एक अविस्मरणीय स्पेल, 2 षटक 8 धावा आणि 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. खूप चांगली गोलंदाजी. 6 षटक समाप्त, 49ला 5. राजे छत्रपती बोदवड 12 बॉल मध्ये करायच्या 34 धावा. राजे छत्रपती बोदवड 49ला 5. दुसऱ्या बाजूला शिवांग 11 मोहेगाव 12 बॉल मध्ये 34 रन करायचे आहेत बोदवड टीमला. इम्रान बॉलिंग ट्रॅकवर रिव्हर्स स्वीप खेळलाय, गॅप मध्ये बॉल, पण तो डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, त्यामुळे सिंगल रन. अक्षय जाधवचा चांगला थ्रो, नेहमी विकेट किपर असतो अक्षय, परंतु आज तो क्षेत्ररक्षणामध्ये बाउंड्री रायडर म्हणून कार्यरत असताना युवासेना तालुका अध्यक्ष मोताळा रामजी चव्हाण आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस ओमजी राठोड यांच्या माध्यमातून शिवांग 11 हा संघ इथपर्यंत पोहोचला. त्यांची महत्वाची भूमिका या संघ बांधणीमध्ये. 50 धावा कंप्लीट होत असताना राजे छत्रपती बोदवड संघाच्या आखो टप्प्याचा बॉल समोर मारलाय फॉलो थ्रू मध्ये, तो गणेश आवटे. सुरुवातीपासूनच खूप चांगले प्रयत्न केले गणेशने, त्यांच्या शरीरावर जाऊन आदळतो हा बॉल. थोडीशी इजा झाली आहे, ही इजा जास्त मोठी नसावी ही अपेक्षा आपण करूयात. बघा, धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांचं प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष असते, हे खासियत आहे व्यक्तीची. त्यांनी आल्या आल्या सूचना दिली की जे नियम आहेत त्या नियमाचं काटेकोरपणे किती मोठा खेळाडू असला त्याला पालन करावं लागेल. इनसाइड आउटचा प्रयत्न, बॅटची कडा, नो मॅन्स मध्ये लँड होतोय हा बॉल. 1 रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सिंगल रन मिळेल्या बॉलवर. धावसंख्या 51 आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते 52 धावा. 52 रन, लॉस ऑफ 5 विकेट. 6.3 चेंडूच्या समाप्तीनंतर असं म्हणतात चुका, परंतु त्या चुकांमधून काहीतरी शिका. हे क्रिकेटचं आणि आयुष्याचं गणित आहे. ओ, खोलून ठेवलं या बॉलवर, बॅटची कडा लागली होती, बॅक ऑफ दी हँड टाकत असताना हा बॉल अडकवलाय जाळ्यात. फलंदाज होतील बाद. युवराज यांचा खेळ समाप्त. धावा, 6 फलंदाज बाद. राजे छत्रपती बोदवड संघ
हळूहळू या मॅच मध्ये आता दबावात येत असताना आज रुद्र 11 चिखली संघाची सुद्धा नजर या सामन्यावर होती आहे. 8 बॉल पर्यंत अजूनही क्रिकेटमध्ये काही घडू शकते. हा खेळ अनिश्चिततेचा, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात ताळमेळ बसवणं गरजेचं असतं. 8 बॉल मध्ये 31 रन करायचे त्या ठिकाणाहून राजे छत्रपती बोदवड या टीमला. आणखी एक चांगला बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी होती आणि पहिला बॉल इम्रान यांच्या षटकामधला, ज्या बॉलने थोडीशी खांद्याच्या दिशेने उसळी घेतली. याचं कारण असेल खांद्याचाच चांगला वापर केला, थोडासा खांदा वापरला होता, अतिरिक्त जोर लावला होता, त्यामुळे उसळी आहे या खेळपट्टीवर. लीडिंग एज हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक हिमांशू दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडतायत आणि इम्मू अर्थातच जॉन्सनला मिळते आणखी एक यश. दुसरी विकेट त्याच्या खात्यात. 7वा धक्का विशू पाटील बाद. सात षटकांच्या समाप्तीनंतर 52-7 राजे छत्रपती बोदवड. 6 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. अगदी आज सकाळच्या सत्रामध्ये धर्मवीर आमदार चषक 2025 या स्पर्धेचं उद्घाटन झालं. धर्मवीर आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या स्पर्धेसाठी माननीय श्री डॉक्टर सुकेशजी झवर सर, अध्यक्ष बुलढाणा अर्बन, समवेत जिल्हाधिकारी बुलढाणा माननीय डॉक्टर किरणजी पाटील साहेब, सन्माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी मानकर सर, आदरणीय लांडे साहेब, अनेक तोलामोलाची मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटनीय सोहळा पार पडला. आज पहिला दिवस. 6 बॉल शिल्लक आहेत. आजच्या दिवसामधले साजिद अल्तमाश येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. मागे खेळायचा होता हा बॉल. क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंट लेगला आहेत इम्रान, त्यामुळे डॉट बॉल येईल. आणि या डावाची खासियत काय तर दुसऱ्या डावात बॅटिंग करत असताना गणेश आवटे 14 आणि त्यानंतर बाबा राठोड 21 धावा सोडून कुठल्याही बॅटरला दुहेरी आकडा सुद्धा गाठता आला नाहीये. बॅटर सेटच झाले नाहीत मैदानात. स्वीप लगावण्याचा प्रयत्न पुन्हा गणेश करत होते. प्रणय पाटील आले नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला, ते उपस्थित आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक, 31 रन जवळपास. म्हणजेच काय तर हा सामना शिवांक 11 मोहेगाव संघाच्या बाजूला झुकताना दिसतोय. चांगला खेळ केला या टीमने. कार्तिक तिमांडेने पहिल्या डावात अक्षरशः विध्वंसक बॅटिंग केली. ओ विकेट कीपर अज्जू होते आणि विकेट कीपर अज्जूने कुठलीही चुकी केली नाही. यष्टीची स्वरूपात बाद होतात. गणेश आवटे जे सलामीला आले होते ते परतले. चांगली इनिंग. 14 बॉल मध्ये 14 धावा, 1 डाव सांभाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु कार्तिक तिमांडे या खेळाडूने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. 21 बॉल मध्ये 50 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. एकूणच चांगली बॅटिंग तो करताना पाहायला मिळाला. साजिद अल्तमाश शेवटच्या षटकात बॉलिंग ट्रॅकवर येत असताना रिवर्सचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक थर्ड मॅनच्या दिशेने गोपाल, त्यामुळे 1 रन मिळेल या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 53 धावा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 30 रन. जवळपास या सामन्याच्या आजच्या दिवसातील क्वालिफायर संघ फक्त औपचारिक घोषणा बाकी. शिवांक 11 मोहेगाव होऊ शकतो या ठिकाणाहून. रिवर्सचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध. साजिद अल्तमाशला यश मिळेल. प्रणय पाटील होत आहेत बाद गोल्डन डकचे शिकार.